असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण हा जो प्रकल्प आहे हा वाढवण बंदराचा प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याचा फायदा संपूर्ण देशाला महाराष्ट्राला तर होईलच, परंतु याचा फायदा आपल्या देशाला होईल आणि खास करून पालघरच्या जनतेला सगळ्यात जास्त होईल। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं पालघरवासियांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। इस बंदरगाह का भूमि पूजन आज माननीय मोदी जी के हाथों से हो रहा है। सही मायने में मैंने कहा है कि ये सुनहरा दिन है। मोदी जी के हाथ में सफलता का पारस है, इसलिए इस पोर्ट का पहला चरण 2029 तक निर्धारित समय पर पूरा हो जाएगा और जैसा भूमि पूजन हुआ है वैसा लोकार्पण भी हमारे आदरणीय मोदी जी के यह शुभ हाथों से होगा, यह मैं विश्वास यहां पर व्यक्त करता हूं। खरं म्हणजे वाढवण बंदर गेले 30-40 वर्षापासून आपण पाहतोय, आज बनेल उद्या बनेल, परंतु त्याला योगायोग लागतो। मोदीजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं, असं योग असेल आणि म्हणून त्यांची दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज या बंदराच्या कामाचा शुभारंभ होतोय। सर्व परवानग्या आणि या बंदरासाठी 76,000 कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकारने केली आहे। वाढवण हे आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे। या पोर्टमुळे जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशाच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे। ही आपल्यासाठी फार भाग्याची बाब आहे। डहाणू पालघर जगाच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान मिळवणार आहे। महाराष्ट्रासाठी